पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। आंबवडे इथं शाळेसमोरच विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। आंबवडे तालुका खटाव येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे भूतेश्वर विद्या मंदिर माध्यमिक शाळेमध्ये गणित, सायन्स, इतिहास शिक्षक नसल्याने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसानी विरोधात शाळेच्या गेटवरच ठिय्या आंदोलन करत न्याय द्या, शिक्षक द्या या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। सुमारे 350 विद्यार्थी असलेल्या या शाळेत गत 2 महिन्यांपासून शिक्षक नसल्याने गणित, इतिहास व सायन्स शिक्षकी तास होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होते। याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना कल्पना दिली असता 21 ऑगस्ट रोजी पालकांनी भूतेश्वर विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी निवेदन दिले। तसेच या संदर्भात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे संपर्क केला होता, परंतु संबंधित शाळेच्या संस्थेकडून याबाबत शासनाकडून भरती होऊन शिक्षकही दिला जात नाही असं कारण सांगितलं गेलं। त्यामुळे आंबवडे ग्रामस्थ व पालक विद्यार्थ्यांसह आक्रमक झाले आणि शाळेसमोरच 350 विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केले। शिक्षक द्या, न्याय द्या, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने आंबवडे परिसर दणाणून गेला। या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता, परंतु याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तुमचा हा गाव पातळीवरचा विषय आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या अशी टोलवाटोलवीची उत्तरं दिली। यामुळे आंबवडे ग्रामस्थ या शाळा प्रशासनाच्या विरोधात आणखीनच आक्रमक झाली आहे। विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या व अनोख्या अचानक आंदोलनामुळे संबंधित शाळेच्या शिक्षकांची तारांबळ उडाली। तर याबाबत मुख्याध्यापक यांनी संस्थेच्या अध्यक्षांना यापूर्वीच अशा आंदोलनासंदर्भात माहिती दिली असल्याचे समजते। विद्यार्थ्यांचे शिक्षकाविनारे होणारे शैक्षणिक नुकसानाबाबत शाळा व संस्था गांभीर्य नसल्याचं लक्षात येताच आंबवडे येथील पालक व ग्रामस्थ आणखीनच आक्रमक झाले। हुतात्मा न्यूज विशेष प्रतिनिधी। आता 6 महिना झाला ना, 15 दिवस तिकडे पाठवा, तोपर्यंत 10 तारखेला शिक्षक नवीन होते हे आम्हाला आव्हान बरं का। तर बरं का साहेब, आमची विनंती एवढीच आहे की इथं शिक्षकाची व्यवस्था नसताना तुम्ही मुळात ती पाठवायला नाही पाहिजे। असं ती पाठवलं मुळात व्यवस्था करायला पाहिजे सर। म्हणजे तुम्ही काय करताय आमच्या सर बरोबर आहे की आज एवढी मोठी शाळा आहे एकदम, पण ह्या मुलांना ह्या मुलांचं एक शिक्षक ह्या मुलांचं निवेदन तुम्ही आता त्या निवेदन मध्ये एवढं पण लिहिलंय की आता मागे मुख्याध्यापकांनी सगळ्या गावाला आवाहन केलं की आपण गॅदरिंग करतोय, काय करतोय आणि शाळेला स्पीकर सेट घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, सगळ्यांना म्हणजे तुम्ही भरघोस मदत करा, बक्षीस द्या। मग गॅदरिंग भरवलं, त्या गॅदरिंग मध्ये सगळ्या शाळेनं अख्ख्या गावाने सगळ्यांनी त्यांना मदत केली। 30-35 रुपये जमा झाले। ते त्या मुख्याध्यापकांना आम्ही हिशोब मागायला गेलो, मुख्याध्यापक म्हणले हे पैसे आम्ही संस्थेला भरले, संस्थेने त्याचं भाडं भागवलं, तर तुम्ही आता पोरं दाखवून भाडं भागवणार का? बरोबर आहे का? अजिबात मुलांच्या ह्याच्यावर भाडे असली भागवायची, तुमच्या खिशातनं भाडे भागवा। आज विद्यार्थ्यांची जमा झालेली शिक्षक